श्री स्वामी समर्थ. शुभ दिवस. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज सुरुवातीलाच एक प्रश्न तुमच्या मनाला विचारू इच्छिते. कधी असा क्षण आला आहे का जेव्हा तुम्ही एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याच व्यक्तीनं तुमचा विश्वास तुकड्या तुकड्यात मोडून टाकला? तो क्षण, ती वेदना, ती आतून तुटण्याची भावना शब्दात सांगता येत नाही. डोळ्यात पाणी येतं पण मनातली जखम दिसत नाही. भक्तांनो, विश्वास तुटणं म्हणजे फक्त नातं तुटणं नाही हो, तो आपल्या मनाचा एक भाग तुटतो. आपण ज्या व्यक्तीला आपलं मानलं तीच आपल्याला परकी करून जाते आणि त्यावेळी एकच प्रश्न मनात येतो, मी इतका चुकीचा होतो का? पण स्वामी म्हणतात, तू चुकीचा नव्हतास, तू फक्त प्रामाणिक होतास. भक्तांनो, लक्षात ठेवा, जगात सगळे लोक वाईट नसतात, पण सगळे लोक तुमच्यासारखेही नसतात. तुम्ही जसं मनापासून विश्वास ठेवता तसं प्रत्येकजण ठेवत नाही. काही लोक तुमचा चांगुलपणा वापरतात, काही लोक तुमच्या विश्वासाचा फायदा घेतात आणि जेव्हा त्यांचं काम संपतं ते तुम्हाला सोडून जातात. पण इथे स्वामींचा खरा उपदेश सुरू होतो. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुझा विश्वास तोडला त्यांच्यावर राग धरू नकोस, कारण वेळ त्यांना शिकवेल. भक्तांनो, आज तुम्ही ज्या वेदनेतून जात आहात ती वेदना उद्या तुमचं बळ बनणार आहे. आज तुम्ही रडत आहात पण उद्या तुमची इतके मजबूत होणार आहात की कोणाच्याही जाण्याने तुम्हाला फरक पडणार नाही. स्वामी म्हणतात, दुःख हे शेवट नसतं, ते नव्या सुरुवातीचं दार असतं. जेव्हा तुमचा विश्वास तुटतो तेव्हा तुम्ही दोन गोष्टी शिकता, कोणावर विश्वास ठेवायचा आणि स्वतःवर कधी शंका घ्यायची नाही. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या व्यक्तींवर विश्वास ठेवला ती व्यक्ती तुमच्यासाठी चुकीची होती, पण तुमचा विश्वास चुकीचा नव्हता. कारण विश्वास ठेवणं ही कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. स्वामी म्हणतात, शुद्ध मनाने केलेला विश्वास कधीही वाया जात नाही. आज ज्यांनी तुमचा विश्वास तोडला, तुमची मन दुखवली, ते कदाचित आज आनंदात असतील सुद्धा, पण एक दिवस असा येईल जेव्हा त्यांना तुमची किंमत कळेल. तेव्हा त्यांना आठवेल तुमचं प्रेम, तुमची साथ, तुमचा प्रामाणिकपणा, आणि तेव्हा त्यांना पश्चाताप देखील होईल. पण भक्तांनो, तोपर्यंत तुम्ही खूप पुढे गेलेला असाल. स्वामी सांगतात, वेळ सर्वांना योग्य ठिकाणी आणतो. आज तुम्ही खाली आहात, उद्या तुम्ही वर जाणार आहात. आज तुम्हाला सोडून गेलेले लोक उद्या तुमच्याकडे परत येतील, पण त्यावेळेस तुमचं मन बदललेलं असेल. तुम्ही शांत असाल, मजबूत असाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवत असाल. भक्तांनो, जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा लोक दोन मार्ग निवडतात. एक म्हणजे सगळ्यांवर शंका घेणं आणि दुसरा म्हणजे स्वतःला मजबूत करणं. स्वामी म्हणतात, तू कोणता मार्ग निवडतोयस त्यावर तुझं भविष्य ठरतं. जर तुम्ही सगळ्यांवर शंका घेतली तर तुम्ही स्वतःला त्रास द्याल, पण जर तुम्ही स्वतःला मजबूत केलं तर तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल. भक्तांनो, लक्षात ठेवा, ज्यांनी तुमचा विश्वास तोडला ते तुमच्या आयुष्यातील धडा होता, ते तुमचं भविष्य नव्हतं. स्वामी म्हणतात, जे लोक जातात ते काहीतरी शिकवूनच जातात. त्यांनी तुम्हाला शिकवलं कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नये. आणि हो, तुम्ही ते केलं असेल तर आज तुम्हाला जाणवलं देखील असेल की स्वामींचा संदेश खरंच हा आपल्यासाठीच होता. जर असं जाणवलं असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. स्वतःवर प्रेम करायला हवं आणि स्वामींवर श्रद्धा ठेवायला हवी. भक्तांनो, एक गोष्ट मनात ठेवा, तुम्ही जितके प्रामाणिक राहाल तितकंच आयुष्य तुम्हाला परत देईल. आज तुम्ही दुःखी आहात पण उद्या तुम्ही आनंदी असणार आहात. आज तुमचा विश्वास तुटला पण उद्या तुमचं आयुष्य नव्याने घडणार आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त चालत राहा, मी आहे ना तुझ्यासोबत. भक्तांनो, कोणीतरी तुमचा विश्वास तोडला म्हणून तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण तुमचं चांगुलपणच तुमची खरी ओळख असणार आहे. जग बदलू शकतं, लोकही बदलू शकतात, पण तुमचं मन शुद्ध ठेवा. स्वामी सांगतात, ज्यांचं मन स्वच्छ असतं त्यांच्यावर माझी कृपा नेहमीच असते, आणि ज्या दिवशी स्वामींची कृपा तुमच्यावर होईल त्या दिवशी सगळं काही बदलून जाईल.
ज्यांनी तुम्हाला सोडलं तेच लोक तुमच्याकडे पाहतील. ज्यांनी तुमचा विश्वास तोडला तेच लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला येतील. पण भक्तांनो, त्यावेळेस तुम्ही इतके पुढे गेलेला असाल की त्यांना परत स्वीकारायची गरजच पडणार नाही. स्वामी म्हणतात, स्वतःची किंमत ओळख. तुम्ही कोणासाठीही कमी नाही आहात. तुमच्यात खूप ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल ना, तेव्हा म्हणाल, धन्यवाद त्या लोकांना ज्यांनी माझा विश्वास तोडला, कारण त्यांच्यामुळेच मला माझी किंमत कळाली. स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, विश्वास तुटल्यावर मन खूप रडतं, पण आवाज बाहेर येत नाही. कारण जखम ही शरीरावर नसते, तर ती मनात खोलवर झालेली असते. पण त्या प्रत्येक अश्रूला स्वामी पाहत असतात. तुमच्या प्रत्येक वेदनेची त्यांना जाणीव असते. आज ज्यांनी तुमचा विश्वास तोडला ते कदाचित तुम्हाला विसरले असतील, पण वेळ त्यांना तुम्ही कोण होता हे नक्की दाखवेल. एक दिवस असा येईल जेव्हा त्यांना तुमची आठवण येईल, तुमचा प्रामाणिकपणा आठवेल आणि ते मनात म्हणतील, आपण एक खूप चांगली व्यक्ती गमावली. पण त्या दिवशी तुम्ही रडणार नाही, तुटणार नाही. तुम्ही फक्त शांतपणे हसाल, कारण तुम्हाला समजलेलं असेल, ज्यांनी मला तोडलं त्यांनीच मला घडवलं. भक्तांनो, जर तुमचाही कधी विश्वास तुटला असेल तर एकदा मनापासून बोला, स्वामी मला पुन्हा उभा राहायची ताकद द्या. आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं हळूहळू बदलायला लागतं. स्वामी समर्थ महाराज की जय. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा. तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ असं लिहा. कारण तुमची एक कमेंट कुणाच्या तरी तुटलेल्या मनाला पुन्हा उभं करू शकते. आणि हो, तुम्हाला असा काही अनुभव आला असेल तर नक्की शेअर करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, असेच मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.